बाहेरून कुरकुरीत आतून मऊ शोप आणि कांद्याची सुरेख चव असलेले मंगोडे हे ग्वाल्हेर आणि आसपासच्या भागात खूपच पॉप्युलर आहेत. याला बारीक चिरलेल्या कांद्याच्या चकत्या, तळलेली हिरवी मिरची आणि तिखट चटणी याच्याबरोबर खायची पद्धत आहे. चला मग झटपट सुरू करूया. तर मंगोड्यासाठी मी अर्धी वाटी हिरवी मुगाची डाळ घेतली आहे. ही सालासकट मुगाची डाळ आहे. अख्खे मूग घेतले तरी चालतात, पण त्यांना मात्र रात्रभर भिजवावे लागतात. मुगाची डाळ 2 ते 4 तासात भिजून तयार होते. इथे मी 4 तासापूर्वी मुगाची डाळ स्वच्छ धुवून आणि भिजवून ठेवली होती. आता ही डाळ मस्तपैकी भिजली आहे. याचं निथळून आपण चाळणीत ओतून सगळं पाणी काढून घेऊया, कारण वाटताना आपल्याला कमीत कमी पाण्यात ही डाळ वाटायची आहे. तर चाळणीत ओतून निथळताना हिची थोडीशी सालं आपोआप वर येतात. ती बाजूला केली तर चालतील, पण चोळून चोळून सालं काढायची नाही. आपल्याला सालासकट डाळच वाटायची आहे. त्यामुळे हे मंगोडे अतिशय हलके आणि चविष्ट होतात. शिवाय त्याच्यात फायबरचं प्रमाणही भरपूर असतं. आता मसाले काय घालायचे ते बघूया. इथे 2 सुक्या लाल मिरच्या, 1 टेबलस्पून धणे आणि 2 टेबलस्पून बडीशोप घेतली आहे. तर हे एकत्र आपल्याला ओबडधोबड म्हणजे असं जाडसर वाटून घ्यायचं आहे. ही बेडगी मिरची घेतलेली आहे. ती काही फारशी तिखट नसते, पण तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर चांगली तिखट मिरची घेतली तर चालेल. मुळात हे मंगोडे अतिशय झन्नाटच असतात. त्याचबरोबर 2 मोठे कांदे खूप बारीक पण लांब लांब चिरलेले, मूठभर कोथिंबीर, 4-5 हिरव्या मिरच्या बारीक चिरून आणि 1 इंच आल्याचा तुकडा हे किसून घ्यायचं आहे. तर आपले सुखी मसाले म्हणजे धने, शोप आणि लाल मिरची हे ओबडधोबड जाडसर वाटून झालेलं आहे. हे आपण बाजूला काढून ठेवूया आणि याच मिक्सीच्या भांड्यात आपल्याला डाळ वाटायची आहे. तर डाळ सगळी न वाटता जवळजवळ 1-2 टेबलस्पून बाजूला ठेवायची. ती वाटून झाल्यानंतर आपल्याला ती तशीच मिसळायची आहे. त्याच्यामुळे वड्यांचं टेक्स्चर खूपच छान येतो. डाळ वाटताना अगदी थोडं थोडं पाणी घालून शक्यतोवर जेवढं कमी पाणी घालता येईल तेवढ्या कमीत कमी पाण्यात आपल्याला डाळ वाटायची आहे. आणि थोडीशी जाडसरच वाटायची. अगदी बारीक गुळगुळीत जसं आपण दहीवड्यासाठी वाटतो तशी नाही वाटायची. आता या जाडसर वाटलेल्या डाळीमध्ये आपण सुखे मसाले जे आपण जाडसर वाटले होते ते पण मिक्स करून घ्यायचे आहेत. त्याचसोबत अर्धा चमचा हळद आणि 1 किंवा 2 चमचे लाल तिखट, तुम्हाला ज्याप्रमाणे तिखट आवडत असेल. हे वडे जरा झन्नाटच चांगले लागतात, त्यामुळे तुमच्या घरी जर आवडत असेल तर तिखट जरूर घाला आणि जास्ती घाला. त्याचसोबत 2 चमचे भरून आमचूरची पावडर पण घालायचे. आता याच्यात आपण मगाशी चिरून ठेवलेले म्हणजे किसलेलं आलं, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि बारीक चिरलेला कांदा टाकताना हाताने असं कुचकरून घ्यावा, म्हणजे असं त्याच्या पाकळ्या मोकळ्या होत्यात. आता याच्या चवीप्रमाणे मीठ आणि भरपूर हिंग हे सगळं घालून आता हे मस्तपैकी कालवून घ्यायचंय. जर हे तुम्हाला डाळीचं मिक्सचर आधीपासून तळून करायचं असेल, जर पाहुणे वगैरे येणार असतील तर दुपारी जर करून ठेवायचं असेल संध्याकाळसाठी, तर मीठ नका घालू, बाकी सगळं घालून ठेवा. मिठामुळे कांद्याला आणि कोथिंबीरला पाणी सुटेल आणि मग ते पीठ खूपच पातळ होतं. तर मीठ नेहमी वेळेवरच घालायचं. तर चला तर मग आता आपण वडे तळायला घेऊया. इथे मी कढई ऑलरेडी तापायला ठेवली होती. तेलही तापलेलं आहे. तेल तापलेलं असावं, पण खूप धूर येणारं तेल नको, नाही तर मग वडे पटकन बाहेरून लाल होतात आणि आतून कच्चे राहतील. तर मध्यम आचेवर असे वडे हातावर अलगद हाताने झेलत असे गरम तेलात टाकायचे आहेत. किंवा तुम्ही कांद्याच्या खेकडा भजीसारखे वेडे वाकडे असे काटेदार वडे सुद्धा तेलात टाकू शकतात, ते पण खूप छान लागतात. मग तेलात मात्र टाकताना खूप जास्ती वडे टाकू नये. एका वेळी बेताचेच वडे टाकावे. चारी बाजूनी ते छान तळले जातात. सुरुवातीला पहिले 2-3 मिनिटं अजिबात हात लावायचे नाही. मग त्यांना झाऱ्याने अलगद तेल उडवत हळुवारपणे त्यांना दोन्ही बाजूनी छान खमंग तळायचं आहे. हे भिजवलेले डाळीचे वडे असल्यामुळे तळायला मात्र थोडासा भज्यांपेक्षा जास्ती वेळ लागतो. आपला वड्यांचा घणा तळला जातोय तोपर्यंत आपण झटपट एक चटणी करून घ्या. चटणीसाठी मी 3-4 हिरव्या मिरच्या, थोडेसे टोमॅटो, थोडी मूठभर कोथिंबीर आणि लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत. याला सगळं एकत्र चवीप्रमाणे मीठ घालून अगदी बारीक गुळगुळीत वाटायचं आहे. जर तुम्हाला पुदिना आवडत असेल तर थोडासा याच्यात पुदिनाही छान लागतो. वरून आता आपल्याला लिंबू पिळायचं आहे. अशी आपली चटपटी तिखट चटणी तयार आहे. मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे हे वडे तिखट, त्याच्याबरोबर चटणीही तिखट अशीच खायची पद्धत आहे. तर मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला. वड्यांचं घाणं तयार आहे. मस्त लाल कुरकुरीत वडे आपले तयार झाले आहेत. आता हे वडे काढून घेऊन त्याच वड्यांच्या गरम तेलामध्ये आपल्याला पटकन 3-4 मिरच्या पण तळून घ्यायच्या आहेत.
बाहेर धो धो पाऊस पडत असताना असे गरमागरम कुरकुरीत तिखट झाळ वडे खाण्यामध्ये अतिशय आनंद येतो. ते वडे नुसते खाण्यात जेवढे चांगले लागतात तेवढेच हे भाकरी किंवा पोळी बरोबरही अतिशय सुंदर लागतात. तर हे ग्वाल्हेरचे स्पेशल फेमस प्रसिद्ध मुगाचे वडे किंवा मंगोळे तुम्ही कधी खाल्ले आहेत का? मला कॉमेंटमध्ये जरूर कळवा. आपण लवकरच भेटूया अशाच एखाद्या पारंपरिक आणि सोप्या रेसिपी सोबत. तोपर्यंत नमस्कार.